श्रोतेहो नमस्कार. रेडिओ देवगिरीच्या भेटीगाठी या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपल्या स्टुडिओमध्ये माझ्यासोबत आहेत दीपक जोशी काका. खरं तर काका हे विना नांगरणीचं किंवा ज्याला आपण असं म्हणू शून्य मशागतीची शेती ही गेल्या 5 वर्षापासून करत आहेत. आणि शून्य नांगरणीची शेतीची प्रचारसुद्धा ते जवळपास महाराष्ट्रभर करत आहेत आणि यशस्वीपणे त्यांनी ही शेती करवून दाखवलेली आहे. त्यातले बरेचसे प्रयोग हे त्यांनी सिद्ध पण केलेले आहेत. याच विषयातले काही गोष्टी या राज्य सरकारनं देखील मान्य केलेल्या आहे आणि त्यांचाही असा आग्रह आहे की शेतकऱ्यांनी आता या विना नांगरणीच्या शेतीकडे वळलं पाहिजे, जेणेकरून आपल्या शेतीचा पोत हा अधिक वाढेल आणि आपली ज्याला आपण काळी माय म्हणतो तिची आपल्याला चांगली राखण करता येईल. आणि याच संदर्भातली अधिकची चर्चा आपण दीपक जोशी काकांबरोबर करणार आहोत. काका, आपलं आमच्या या रेडिओ देवगिरीच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. राम राम. काका, मी जसं सुरुवातीला आत्ता मी सांगितलं की विना नांगरणीची शेती किंवा त्याला असाही आता प्रचलित शब्द जो आहे तो म्हणजे शून्य मशागतीची शेती. तर याबद्दल सुरुवातीला तुम्ही काय सांगाल? आज जी शेतीची अवस्था झालेली आहे की आज महाराष्ट्रातली जी शेती आहे कोरडवाहू शेती ही 80% आहे. जी कल्टिवेशन लँड आहे म्हणजे वैतीखालील क्षेत्राच्या 80% क्षेत्र हे कोरडवाहूच आहे. आणि हे सेंद्रिय कर्ब 0.5 पेक्षा कमी झाल्यामुळे हे धोक्यात आलेलं आहे. आणि ग्रामीण भागातल्या युवकांची त्यामुळे शेती करण्याची इच्छा राहिलेली नाही. यात कुठंतरी बदल व्हावा ह्या दृष्टीने आम्ही ह्या तंत्रज्ञानाकडे वळत आहोत. अच्छा, खरं तर म्हणजे विना नांगरण्याची शेती म्हणजे नांगर शेतीमध्ये घालायचंच नाही हा त्याच्यातला अर्थ आहे. मग हे एकतर पारंपरिक पद्धतीनं असं चालत आलेलं आहे की शेतीमध्ये नांगर घातल्याशिवाय आपली पेरणी करायची नाही. याचं कसं जरा यासाठी थोडंसं आपल्याला मागे म्हणजे 1970 पर्यंत आपल्याला जावं लागेल. ह्या गोष्टीचा उहापोह होणं गरजेचं आहे की आज ही अवस्था का आली. त्यावेळेचे 1970च्या काळात जी हरित क्रांती तत्कालीन मुख्यमंत्री यांनी जे आपल्याकडे हरित क्रांतीची घोषणा केली तर ती त्या काळातली गरज होती. कारण त्यावेळेला धान्याचा तुटवडा होता, त्यामुळे परदेशातून आपल्याला धान्य आयात करावं लागलं. त्यावर उपाय म्हणून हरित क्रांतीची घोषणा केली गेली. आणि यातून मग हळूहळू संकरित बियाणे आले की जे पारंपरिक आपल्याकडे कापूस असेल, तूर असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल हे घरचं बियाणं वापरायची पद्धत होती. तर ती हरित क्रांतीत बदलली गेली. आणि मग त्यातून शेतीच्या याच्यात बदल होत गेला तंत्रज्ञानात. आणि ह्या तंत्रज्ञानात संकरित वाण आले. आणि संकरित वाण हे असं आहे की हे प्रतिवर्षी नवीन बी विकत घ्यावं लागतं. आणि आधीची जी पद्धत होती त्या आधी हरित क्रांतीच्या हे आपल्याकडे गाडग्यामध्ये उतरणीला प्रत्येकाच्या घरी बियाणं ठेवलं जायचं. ह्या पद्धतीने केली जायची. नक्कीच आहे. म्हणजे पण तरीही याच्यातून असं आपण म्हणू की नांगरणी विना शेती हे कसं शक्य आहे? ही नांगरणी विना शेती ही जी आहे तर मी सुद्धा साशंक होतो. माझे गुरु प्रताप काका चिपळूणकर ज्यांचा 50 वर्षाचा शेतीचा अनुभव आहे, त्यांनी सुद्धा 2005 मध्ये ऊसाची शेती, ते ऊसाचे मुख्य शेतकरी, तरीही त्यांचा आर्थिक ताळेबंद बसत नव्हता. त्यामुळे त्यांनी ती सोडून देऊन काहीतरी करावं म्हणून ती शेती पडीत ठेवली. आणि त्यातून त्यांना हा चमत्कार घडला की बाबा विना नांगरणीची शेती ही तण व्यवस्थापनातून शक्य आहे. आणि ते मागील 15-16 वर्षापासून ऊसासारख्या बागायत पिकात ही विना नांगरणीची शेती फक्त तण व्यवस्थापन ह्या पद्धतीने करतायत. बरोबर. म्हणजे आता जसं ऊसासारखं पीक आहे त्यात खरं तर तण आलं काय नाही आलं काय, पण ते ठीक आहे. त्याच्यामध्ये आपल्याला ही जे काही हंगामी सगळी पिकं घ्यायची असतात, मग त्या संदर्भामध्ये या विना नांगरणीचा शेतीचा उपयोग हा कशा पद्धतीनं करून घ्या? मी 5 वर्षापूर्वी ह्या तंत्रज्ञान वापरायला सुरुवात केली. माझाही विश्वास नव्हता. 10 वर्ष मी चिपळूणकर काकांच्या सानिध्यात होतो, पण हिंमत होत नव्हती. परंतु शेतीचा आर्थिक ताळमेळ बसत नव्हता की नफा आणि तोटा. जो व्यापारी बघतो की नफा असेल तर तो धंदा करायचा, नाही तर नाही करायचा. तर अशी परिस्थिती असताना मी हिंमत करून घेतली, आता जे व्हायचं ते होईल, नफा होईल नाही तर तो आधी तरी आत बट्ट्याची शेती झाली होती. त्यात मग मी
कापूस आणि ह्या तूर ह्या 2 पिकात पहिल्या वर्षी मी तो प्रयोग केला, त्याच्यात मला यश आलं. नंतर मग दुसऱ्या वर्षी मी रबी ज्वारी सुद्धा त्याच पद्धतीने केली, त्यातही यश आलं. मग माझा ठाम विश्वास झाला, माझ्यावर विश्वास आला की विना नांगरणी ही शेती होऊ शकते. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही हा प्रयोग सुरुवातीला करायला घेतला तर त्याच्या आधीची तुमची जी शेतीची पद्धती होती ती नांगरणी करून त्याच्यामध्ये रासायनिक खतं वापरून अशीच होती. पण मग जेव्हा तुम्ही हे विना नांगरणीची शेती केली, त्याचे 2 वर्ष तुम्ही प्रयोग केले, तर आधीची जी शेती होती त्यात मिळणारं उत्पन्न आणि आपण विना नांगरणीची शेती जी केली त्याच्यात मिळणारं उत्पन्न, यातला फरक तुम्हाला काय जाणवला? आज महत्त्वाचा विषय असा आहे की विक्रमी उत्पादन हे सगळ्यांच्या डोक्यात बसलेलं आहे. बरोबर. प्रत्येक जण पळतोय विक्रमी उत्पादन काढण्यासाठी, आणि आम्ही विक्रमी उत्पादन काढण्यासाठी काहीही करायला तयार आहोत. बरोबर. आणि आज जे आमचं जे हे आहे, जे तोट्यात चालले, याला कारणच ते आहे की बुवा कोणी काही नवीन सांगितलं, आमची निविष्ठा अशी, आमचं खत तसं आहे, हे असं आम्ही वापरत गेलो आणि त्याचा परिणाम हा झालाय. आणि मी तसा 1984 पासून शेती करतो. मी 4 पिढ्याचा शेतकरी आहे. माझे पंजोबांपासून शेतकरी आहोत आम्ही इकडचे. तर आम्ही पहिल्यापर्यंत मी गेलो 84ला, तर त्यावेळेला मी पारंपरिक पद्धत, नांगर, वखर, पाळ्या घालणे, ह्या सगळ्या गोष्टी करत होतो. ह्या सगळ्या परंतु तो 2000 पर्यंत आम्हाला कोणत्या याच्यात समस्या जाणवली नाही. पण जसा जसा सेंद्रिय कर्ब कमी होत चालला, म्हणजे पिकाच्या हव्यासापायी आपण जमिनीचं शोषण करतोय हे आमच्या लक्षात येत नव्हतं. आणि जसा जसा जमिनीचा सेंद्रिय कर्ब कमी होत चालला आणि ज्या काय आपण निविष्ठा पिकांना देतो, ही पिकांना उचलण्याचं प्रमाण जीवाणूच नसल्यामुळे ते कमी झालं आणि खर्च वाढत चालला आणि उत्पादन कमी होत चाललं. हां, म्हणजे हे जर तुमच्या लक्षात आलं, मग यातला जो फरक आहे ना, म्हणजे आपण जे मी आधी प्रश्न केला की उत्पन्नाच्या संदर्भामध्ये, तसं तुम्ही सांगितलं की आत्ताची जी आपली रेस चालली आहे किंवा धावपळ चालली आहे किंवा जी स्पर्धा आपण म्हणू की शेतीतून जास्तीत जास्त उत्पन्न काढणं, मग तिचा पोत बिघडतोय की काय, याच्याकडे बऱ्याचशा शेतकऱ्यांचं लक्ष नाही आहे. त्यातले आत्ता आपण असं म्हणूया की बरेचसे शेतकरी हे कंपोस्ट खताकडे असे आता वळताना आपल्याला दिसत आहेत. पण त्यातही विना नांगरणीची शेती आणि त्यातून मिळणारं उत्पन्न. मागील 5 वर्षाचा जो माझा अनुभव आहे, विना नांगरणीला मी सुरुवात केली. त्याच्यापूर्वी म्हणजे पारंपरिक पद्धतीने करत होतो. आमचं कोरडवाहूचं उत्पन्न 5 ते 6 क्विंटल कापूस, 5-6 क्विंटल ज्वारी हे ठरलेलं होतं. तेवढं उत्पन्न येत होतं. परंतु खर्चाचं प्रमाण उत्पन्नाच्या तुलनेत जास्त होतं. जेव्हापासून मी विना नांगरणी तंत्रज्ञान वापरलं, माझं उत्पन्न वाढलं असं मी म्हणणार नाही. उत्पन्न जरी नाही वाढलं तरी माझा आज नांगरणीवरचा खर्च, वखरणीवरचा खर्च, रोटावेटर मारणे, आंतरमशागतीचा खर्च, हा जो जवळपास 10 ते 15 हजार रुपये प्रति एकर होता, तर तो कमी झाला. आणि त्यात आज जो सेंद्रिय कर्ब जमिनीचा वाढतोय, जो सेंद्रिय म्हणजे जे काही सेंद्रिय वस्तू आपण जिरवतोय, सजीव तण जे जिरवतोय, याने जो सेंद्रिय कर्ब जमिनीचा वाढतोय, याचं तुम्ही मोजमाप करता येत नाहीये. तर आज मला 5 वर्षानंतर तर मी कापसाला जो 2 डोस 3 डोस खताचे देत होतो, तो तुम्ही एका डोसवर आलोय. जरी उत्पन्न वाढलं नाही तरी एकरी माझा 10 ते 15 हजार रुपये कमी खर्च झालाय. म्हणजे काका, तुम्ही आत्ताच जसं सांगितलं ना की शेतीमध्ये जे उगणं, म्हणजे आपण जे पीक घेतोय त्याच्या व्यतिरिक्त जे काही उगून येतं, ज्याला आपण तण म्हणू किंवा आणखी दुसरे काही झाडं झुडपं असतील की जी ती नको असतात, त्याला खुरपण्यासाठी लागणारा जो खर्च आहे तो खरं तर इतका आहे आत्ताच्या शेतकऱ्यांमध्ये की ते शेतीमधलं उत्पन्न म्हणजे असं आहे की ते परवडण्याचं झालेलं आहे. म्हणजे एवढा खर्च त्याच्यावरती याच्यामध्ये होतो. तर त्यातला म्हणजे नांगरणीची शेती जर केली आणि त्यातलं तण आपण काढलं नाही तर तो खर्चही वाचतो आणि जमिनीचा पोतही वाढतो, असं आपलं याच्यातून आपण म्हणतायत. मग ज्यावेळेस आपण ही विना नांगरणीची शेती करायला सुरुवात केली, 2 वर्षाचा आपले प्रयोग करून झाले आणि त्याचे रिझल्टही तुम्हाला मिळायला लागले. त्याचा रिझल्ट म्हणजे हाच की आपल्या जमिनीचं जी काही पोत आहे, तिची उगम क्षमता जी आहे ती त्यातली वाढत गेली आणि चांगल्या प्रकारचं स्थिर असलेलं असं उत्पन्न आपल्याला त्यातून मिळालं गेलं. मग याचा प्रयोग हा अधिक प्रकारे करणं आणि इतर शेतकऱ्यांना याच्यासाठी प्रवृत्त करणं, याच्यासाठी आपल्याला म्हणजे काय करावं लागलं? यात विषय असा येतो की आधी विना नांगरणी म्हणजे मी अख्ख्या गावातला एक पागल, म्हणजे वेडा म्हणून मला धरून गेलं की बाबा गावातला एक वेडा आलाय आपल्यात. तर चला त्या लोकांनी मला वेडा ठरवलं, त्यामुळेच मग मी करू शकलो.
मग माझ्यात जिद्द तयार झाली की आपल्याला काहीतरी करणं गरजेचं आहे. आपल्याला हे पागल ठरवत आहेत, यांना आपल्याला उत्तर देणं गरजेचं आहे. तर मग मलाही जोश आला. मी त्याचा हळूहळू अभ्यास सुरू केला ह्या गोष्टींचा. आणि काय झालंय माहिती आहे का, तंत्रज्ञान खूप प्रगत झालंय, पण आपण तंत्रज्ञानापर्यंत पोहोचत नाही, हे माझं निरीक्षण आहे. प्रॉपर तंत्रज्ञानापर्यंत आम्हाला दिखाऊ तंत्रज्ञान, बडे जावाचं तंत्रज्ञान आवडतं. आजकाल आपले कृषी विद्यापीठं असतील, कृषी विभाग असतील, यांनी सुद्धा अनेक तंत्रज्ञान प्रसारित केलेत, पण त्याचा बारकाईने अभ्यास केला जात नाही. जसं की आता तणनाशकाबद्दल ठीक आहे, चांगल्या गोष्टी काही असतील तर वांगल्या गोष्टी काही असतील, त्यामुळे नाण्याला दोन बाजू असतात. आपल्याला एक बाजू धरून चालणं नाही. आता मी मागील 5 वर्षापासून जी पीक पद्धती करतोय त्यात शिफारस केलेली तणनाशक माफक स्वरूपात वापरतोय. आज असं आहे की तणनाशक म्हणलं की तो गुन्हेगार शेतकरी असंच त्या माणसाकडे पाहिलं जात आहे. परंतु आपल्या पुढच्या पिढीला जर आपल्याला आपली जर शेती जर चांगली हस्तांतरित करायची असेल तर तुम्हाला जमिनीचा सेंद्रिय कार्बन वाढवण्यासाठी, कर्ब वाढवण्यासाठी तुम्हाला काहीतरी करणं आहे. तर यात असा विषय येतो की आज जर 50 लाख हेक्टर कापूस आहे, 50 लाख हेक्टर सोयाबीन आहे, हे दोन्ही खाद्य पिकं आहेत. आमच्याकडे अनेक शेतकरी सोयाबीन विकतात आणि बाजरी ज्वारी घेऊन येतात. ही शोकांतिका आहे, ही शेतीची शोकांतिका आहे की आज शेतकऱ्याला जे खायला लागतं ही त्याच्या शेतात बहुतांश पिकं पिकली गेली पाहिजेत. ही जुनी परंपरा. माझे वडील असताना आम्हाला विकत काही आणावं लागत नव्हतं, पण आज आम्ही भूषणाने सांगतो की नाही, मी सोयाबीन टाकलं आणि तुरीची डाळ विकत आणली. हीच शोकांतिका आहे. आणि ह्या अशा एक गोष्टीमुळे आर्थिक गणित बिघडत चाललंय. आणि सोयाबीन आणि कापसाच्या पिकाखाली क्षेत्र वाढल्यामुळे वैरणीसाठी जे पिकं केली जायची, म्हणजे ज्वारी असेल, बाजरी असेल, हायब्रिड ज्वारी असेल, ही वैरणीची पिकं म्हणून घेतली जायची. त्याच्यातून उत्पन्नाची फारशी अपेक्षा नाही, आपलं घर खाणं झालं आणि जनावरांना चारा. आज जर शिफारस केली जाते की बुवा तुम्ही शेणखत टाका, गांडूळ खत टाका, पण शेणखत कुठून येणार? बरोबर. आज शेणखतासाठी पशूंची संख्या पाहिजे. आज अशी परिस्थिती आहे की 50 एकर ज्याची शेती आहे त्याच्या दारात एक वासरू नाहीये, आणि मग शेणखत एवढ्या जमिनीला येणार कुठून? तर हा थोडासा गांभीर्याने विचार करून मग याला उपाय काय? तर मग याच्यातून बायोमास हे तर जुन्या काळापासून आलेलं आहे. जंगलात जो बायोमास आहे याला काही कोणी वखरत नाही, खुरपत नाही, पण जंगल सुपीक आहेत. तर या दृष्टिकोनातून मग आम्ही तण व्यवस्थापनाकडे वळलोय. अच्छा, आता ही जी शून्य नांगरणीची शेती आहे, तर याच्यामध्ये जी काही पिकं आपण घेतो तर ती कुठली पिकं लावावीत याला काही मर्यादा येते का? आता काय येतं, याच्यात थोडीशी अंतराची मर्यादा येते. आता आमच्याकडे कापूस आणि तूर हे 2 पिकं मी घेतो, तर याची लागवड मी 5 फुटावर करतो. अच्छा. हां, आणि 5 फुटावर केल्यानंतर त्यावर उगवणीपूर्वी, लागवडीनंतर आणि उगवणीपूर्वी जे काही तणनाशक विद्यापीठांनी शिफारस केलेले आहेत याची आम्ही फवारणी करतो. तर त्या ओळीमध्ये महिना ते 1.5 महिना आपल्याला तण व्यवस्थापन होतं. आणि यानंतर परत 20 दिवसा 25 दिवसानंतरचे काही विद्यापीठ शिफारशीचे तणनाशक आहेत, मग त्याची फवारणी करायची. एकदा पीक तणाच्या वर गेलं की ते पीक त्या तणातून बाहेर पडतं. आणि जो मधला 3 फुटाचा पट्टा आहे, आम्ही याच्यात ते आलेलं तण जागेवर जिरवण्याचा वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करतो. की बुवा ग्रास कटर असेल किंवा तणनाशकाची फवारणी करून असेल, हे सगळं आम्ही बायोमास, म्हणजे मी मागील 5 वर्षापासून माझ्या शेतातली काँग्रेसची काडी सुद्धा शेताच्या बाहेर गेलेली नाहीये. आणि आज आपल्याकडे ज्या पाहुण्याचं शेत स्वच्छ तो पाहुणा खरा शेतकरी, अशी एक आपली मनाची समज झाली. ते ठीक आहे, तो काळाचा महिमा आहे, आपल्यावरती संस्कारच आहेत की त्यामुळे आपण दोष देण्यात मजा नाही, पण दोष न देता आपण बदल कसा करायचा याच्यावर अभ्यास करणं गरजेचं आहे. आपण जसं याच्यामध्ये काही पिकं घेतोय अशा शेतीमध्ये, तर ते पिकं घेत असताना या तणांचा त्याचा प्रादुर्भाव या पिकांच्या वाढीवरती काही होतो? तणनाशकाची जर फवारणी केली तर उगवणीच्या नंतर महिना ते 1.5 महिना त्याच्यात तण येत नाही त्या पेस्टमध्ये फक्त. आणि त्याच्यानंतर जे तण येईल त्याच्यासाठी पेरणीनंतर उगवणीनंतरची 20 ते 25 दिवसांनी मारण्याची तणनाशकं आहेत, त्याचा वापर करायचा. आणि त्यांनी थोडंसं
आताही हा गांभीर्याने थोडासा विचार करायला पाहिजे. जे समाजात विभक्त कुटुंबाने आज जी परिस्थिती झाली आहे, आज मुख्य संयुक्त कुटुंबातला मी माणूस आहे, संयुक्त कुटुंबातला राहिलेला, तर आम्हाला कधी संकट आलं तर भीती वाटली नाही. परंतु आज आपण पिकाची अवस्था ती करतोय. आज आम्ही पिकं विभक्त कुटुंबासारखी करतोय आणि कोणत्याही निकोप स्पर्धा पाहिजे. पीकही वाढीला त्याच्याबरोबर कोणाची जर स्पर्धा असेल तर ते पीक वाढेल. तर आज आम्ही स्वच्छतेच्या आहारी जाऊन ती पीक अपंग करतोय. त्याला तुम्ही काहीतरी म्हणजे चमच्याने खाऊ घातल्याशिवाय ते हालचाल करणार नाही, असं आपण एक अपंग करतोय की जे आज समाजातल्या मुलांची, विभक्त कुटुंबातले मुलं पाळणा घरात राहतात, आई वडील नोकरी करतात, पैसे कमवतात, त्याच्याबद्दल आमचं म्हणणं नाही, परंतु तीच अवस्था आज आम्ही पिकाची केली. तर त्याला काहीतरी कोणाची तरी स्पर्धा असावी असं विज्ञान सांगतं, मी नाही सांगत. बरोबर. खरं तर म्हणजे आता ही जी तणं असलेली जी काही शेती आहे त्याच्यामध्ये जे काही म्हणजे पिकाव्यतिरिक्त अनेक दुसऱ्या झाडं झुडपांना आपण ठेवतो किंवा त्याच्यातच त्याला कुजवण्यासाठी सोडून देतो. पण याचा ही जी नवीन तणं त्या ठिकाणी उगवून येतो, तर याच्यासाठी लागणारं पाणी, आता आपण खरं तर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये तसं पाण्याचा तुटवडा हा बऱ्याचशा शेतकऱ्यांना जाणवतो. जरी आपल्याकडे चांगला आता सध्या पाऊस होत असला, यावर्षी त्या मानाने कमी आहे मागच्या वर्षीप्रमाणे, पण याला लागणारं जे पाणी आहे या पिकांना ते कशा पद्धतीचं लागतं किंवा त्याचं प्रमाण किती असतं? यात मुख्य विषय जलसंवर्धनाचा विषय आहे. बरं. आज मी काही जलसंवर्धनाचा कार्यकर्ता नाहीये, मी विना नांगरणीवर बोलतो. मागच्या वर्षीचं जे आम्ही तण जमिनीत जिरवलं, तर जिवंत असताना त्याच्या मुळ्या जाड असतात. अगदी बरोबर. ते मेल्यानंतर बारीक होतात. त्यामुळे जमीन ही सच्छिद्र होते आणि तुमचं जे पावसाचं पाणी आहे ते जमिनीत जास्तीत जास्त जिरवलं जातं. हा सर्वात मोठा फायदा याचा आहे. आणि हे जे बाजूचं तण आहे हे परोपजीवी लोक आहेत. तण म्हणजे त्या एकमेकाच्या सानिध्यात राहून एकमेकाला पाण्याची सप्लाय करतात ह्या तणाच्या माध्यमातून. ते जे आपलं की बुवा तण आलं म्हणजे की बुवा तिथे पाणी कमी पडेल, पिकावर काही पण तसा अजिबात होत नाही. हा माझा 5 वर्षाचा अनुभव आहे. म्हणजे 1600 मिलीमीटर पावसातही मी ती शेती केली आहे. आणि आजच्या डिफिशिएट म्हणजे आज आमच्याकडे शेतात पाणीच नाही तुंबलं, चिमणीला प्यायला, आजही माझं पीक सुदृढ आहे. आणि मी सगळ्यांना ओपन चॅलेंज करतो, बुवा यान माझं बघा. बरोबर. म्हणजे मी काही कागदावरचा शेतकरी नाही की पुस्तक लिहिलंय आणि बोलतोय, असं नाही. प्रॅक्टिकल जे आहे ते वास्तव समोर आहे. बरोबर. जसं तुम्ही आता पाणी जिरवण्याच्या बाबतीमध्ये म्हटलंय, तसं नांगरणी केलेलं शेती आणि त्याच्यामध्ये निंदणी खुरपणी, जे स्वच्छ शेत आपण आता ज्याला म्हणतो, तशा शेतामध्ये जास्तीचा पाऊस पडून त्यातून वाहणारं पाणी आणि त्यातून होणारी त्या शेतीची धूप किंवा झीज ज्याला आपण म्हणतो, ती झीज आणि विना नांगरणीची किंवा तणरहित अशा शेतीतून जाणारं पावसाचं पाणी, अधिक पाणी ज्याला आपण म्हणतो, त्यातून होणारी शेतीची झीज, याच्यात काही परिणाम आपल्याला दिसून आला का? मागच्या वर्षी माझ्याकडे 70 मिलीमीटर एका दिवशी पाऊस झाला. एक तास दीड तासात 70 मिलीमीटर पाऊस झाला. माझ्या बांधाच्या शेजारी बाजूचा शेतकरी पारंपरिक पद्धतीने करणारा, जमीन एक, गट नंबर 1, बरोबर, एकाच गटातल्या दोन्ही जमिनी. मी प्रत्यक्ष त्यावेळेला शेतात होतो. मी शेतात उभा असून मी एक निरीक्षण असं केलं की जे पारंपरिक पद्धतीने जी शेती केली जाते त्या 70 मिलीमीटर म्हणजे वळणाला पाणी येऊन तुंबलं. बरोबर. आणि माझ्या शेतात मी फिरलो, पाऊस थांबल्यावर माझ्या शेतात कुठेच पाणी नाही तुंबलं. मग हा चमत्कार कशाचा आहे? पाऊस तर एकच आहे, गट नंबर 1 आहे, बरं पाणी काय कुठं वाहून गेलेलं नाही. मग ह्या विना नांगरणीच्या शेतात पाणी कुठंच चमकत नाही आणि पारंपरिक पद्धतीने नांगरणे वखरणे अंतर त्या शेतात पाणी का चमकतं? हा एक चमत्कारासारखा विषय आहे. पण याला थोडासा ॲक्सेप्ट करायला जरा वेळ लागेल आपल्याला. कारण काय होतंय की यात काही भूलभुलैया नाही, आम्ही विज्ञानाच्या याने बोलतोय, सगळं याला विज्ञान आहे. तर त्यामुळे आजकाल कसं झालंय, मार्केटिंग खूप मोठं वाढलंय, लोक आज पैशावर सगळं मोजलं जाते. त्यामुळे हे तंत्रज्ञान लोकांपर्यंत पोहोचायला थोडासा वेळ लागेल. अगदी बरोबर. खरं तर आपण आत्ता काका ज्या विषयावरती चर्चा करतो आहे, तर तो प्रचलित जी आता काही शेती व्यवस्था आहे किंवा ज्या पद्धतीने शेती करायची आहे, याच्या थोडंसं याला कुठेतरी मला वाटतं एक वेगळं वळण देणारी अशी आहे. पण शून्य मशागतीची शेती करणारे असे शेतकरी एकूण या महाराष्ट्रभरामध्ये किती असतील? तुम्हाला सांगतो की दुर्दैव आमचं असं आहे, कोरडवाहू शेतकऱ्यांचं दुर्दैव, आम्हाला चांगलं स्वीकारता येईना. आज द्राक्ष, डाळिंब,
आंबा, मोसंबी ह्या पिकातले आज आपल्या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये असे अनेक शेतकरी आहेत, डाळिंब उत्पादक, जे निर्यातक्षम डाळिंब पिकवतात. ह्या लोकांनी पहिल्या वर्षीच फक्त जमीन हलवली, त्याच्यानंतर 8-8, 10-10 वर्ष जमीन हलवलेली नाही. तिथलं तण जागेवर जिरवलंय. म्हणजे त्यांना पैसे कमवतात म्हणून त्यांना महत्व कळलं. आम्ही आपली घरची शेती आलं तर आलं, गेलं तर गेलं. आता ऍक्च्युअली कोरडवाहू शेतकरी हा सुज्ञ होणं गरजेचं आहे. म्हणजे ते काय अज्ञानी आहेत असं म्हणता येणार नाही, परंतु हा आपल्यावर एवढा परिणाम आहे की इथे आडव्या उभ्या मशागती करा, जमीन तण, त्याची शेतकऱ्याची बिचारीची काही चूक नाही. कारण आपल्याकडे अशी पद्धत आहे की कोणी यावून टिकली लावून जावं, फक्त हा शेतकरीच करू शकतो, कोणी यायचं नाही, आम्हाला तंत्रज्ञान समजून सांगायचं. त्यामुळे थोडंसं कोरडवाहूमध्ये हा प्रसार व्हायला वेळ लागेल. परंतु जे आता तुम्ही मला सांगा, नाशिक सारख्या द्राक्ष बागायतदार लोक जर पूर्ण तण व्यवस्थापन करतात, ते शेत हलवत सुद्धा नाहीत आणि पैसे कमवत आहेत. म्हणजे याचा अर्थ आपल्याला आता पैसे कमवण्याच्या मागे म्हणजे व्यावसायिक शेती केलं तर आपण पटकन ऍक्सेप्ट करू. जसं तुम्ही आता सांगितलं, तर या शून्य मशागतीच्या शेतीला काही म्हणजे शासकीय आधार पण आहे का? ही जी शून्य मशागत शेती आहे, मागील 2 वर्षापासून नानाजी देशमुख कृषी प्रकल्प ही जी योजना आहे, पोकरा म्हणतात त्याला, पोकरा, ह्या योजनेमध्ये राज्य शासन आपलं मोठ्या प्रमाणात प्रसार करते. आणि काही थोडंफार 1000-2000 रुपये पर हेक्टर का पर एकर काहीतरी मला त्याची रक्कम माहीत नाही, पण प्रोत्साहन अनुदानही दिलं जाते. जर राज्य सरकारने स्वीकारलंय तर मग आम्हाला स्वीकारायला काय अडचण आहे? अगदी बरोबर, अगदी बरोबर. तसं तुम्ही आता काय आहे की स्वतः ही शेती तर करतातच, परंतु याचे प्रचारक म्हणून पण तुम्ही सध्या त्याचं काम इतर शेतकऱ्यांमध्ये करत आहात. तर ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्या शेतकऱ्यांकडे हे घेऊन जातात, जो की आपल्या आधुनिक पद्धतीनं, पारंपरिक पद्धतीनं त्याची शेती करत आलेला आणि त्याला ही संकल्पना सांगायची आहे, तर त्याची याबद्दलची स्वीकारार्हता ही किती प्रमाणात असते? नाही, मुख्य म्हणजे काय, आता जे सल्लागार आहेत, कृषी सल्लागार, हे ऍक्च्युली काय होतंय की प्रत्यक्ष करणारे नाही आहेत. ते त्यांचा दोष नाहीये. बरोबर, ते त्यांचा दोष नाही. आज कसं झालंय, हा सूर्य हा जयद्रथ, बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल, ह्या उक्तीचं आज लोकांना पालन करणं गरजेचं आहे. कारण मी गप्पा मारायच्या तर नाविना नांगरणीची करा तुम्ही, आणि स्वतः शेतात मस्त चाललंय नांगर वखर, हे चालणार नाही. आज आम्ही अंगीकारलं पाहिजे आणि त्याचा उपदेश नंतर लोकांना दिला गेला पाहिजे. तर हळूहळू लोक तयार होत आहेत. आज आपल्या जिल्ह्यामध्ये, संभाजीनगर जिल्ह्यामध्ये कन्नड, अजून फुलंब्री, सिल्लोड ह्या 3 तालुक्यात मोठ्या प्रमाणात कापूस, मका ह्या पिकात हे तंत्रज्ञान वापरत आहेत. ठीक आहे, काही 19-20 काही आपल्या परिस्थितीनुरूप करतात, काही त्यांनी सांगितलं SRT तंत्रज्ञान तसं करतात. पण आमचं एकच म्हणणं आहे, आम्ही पडलोय, तुम्हाला यावं लागणार आहे. ठीक आहे, पण अजून 10-20 वर्षांनी यायच्या ऐवजी तुम्ही आत्ताच या आमच्या बरोबर. आम्ही यांना आव्हान करतोय, शेती या आमच्या बरोबर. आणि माझं म्हणणं आहे की मी तुम्हाला म्हणणार नाही की तुमची सगळी शेती करा, मी चुकून कोणाला सांगत नाही. मी म्हणतो तुझ्या शेताचं 1 कडेचं तास कर बाबा, तेवढ्याच भागात नांगरू नको, अनुभव घे, पटलं तर कर आणि नाही पटलं तर आम्हाला शिव्या देऊ नको. म्हणजे मग, कारण शेवटी कसं आहे माहितीये का, आता मी सुद्धा 30-35 वर्ष झाले, आमच्या बांधाच्या कडेचं जे तास असतं की जे तणाच्या सानिध्यात असतं, ते आमच्या नजरेत नेहमी हेल्दी असतं. हा बारकाईने निरीक्षणाचा विषय आहे, हा आपण करत नाही. म्हणजे हा अभ्यासाचा विषय. मग ते तणाच्या सानिध्यात असताना का हेल्दी आहे, सक्षम का आहे, आणि मग बाकीचं काय, हा फरक अभ्यासणं गरजेचं आहे. आणि आमचा आग्रह कोणाला नाही, ठीक, पटलं करा, कारण आम्ही काही कोणाला निविष्ठा विकायला आलेलो नाही. तुम्हाला पटलं तर घ्या, नाही पटलं तर नका घेऊ. आपण खरं तर या शून्य मशागतीच्या शेतीच्या बद्दल अनेक माध्यमातून लिखाण देखील केलेलं आहे आणि त्याच्याबद्दलचं माहिती पण लोकांपर्यंत पोहोचवलेली आहे. या संदर्भात तुम्ही काय सांगा? माझला 2-3 यूट्यूब चॅनलवाले आहेत, मी काही नावं सांगत नाहीत त्यांची. त्या यूट्यूब चॅनलवाल्यांनी माझे 50 व्हिडिओ विना नांगरणीवरचे पूर्ण व्हायरल केलेले आहेत. आणि दीपक जोशी, म्हणजे कधी कधी मलाही आश्चर्य वाटतं, मी काही शहरात राहणारा शेतकरी नाही आहे, मी आणि माझे सौ गावाकडे असतो. तर व्हायरल झाल्यानंतर जेव्हा फोन येतात तर त्यावेळेला मला असं वाटतं की हे कसं असेल,
माझ्या खांद्यावरच्या लाल रुमालावरनं अनोळखी भागात गेल्यावर जोशी काकांचे आले म्हणून आम्हाला आवाज देऊन भेटणारे काही शेतकरी मला भेटले, की जे फक्त मी लाल रुमाल बांधतो तो थोडासा काहीतरी वेगळा आहे, बाकी सगळे लोक आमच्याकडे ग्रामीणमध्ये पांढरा वापरतात. तर हा सुद्धा मला अनुभव आलाय. हे काय झालंय, लोकांची इच्छा आहे पण बाजूचा समाजाचा जो इम्पॅक्ट आहे, बरोबर, की यार काय पडले, थोडंसं पैसे वाढवून दे, मेहनत कर, हा जो आहे तो बिचारा प्रत्येक काही स्वयंभू नसतो. म्हणजे आता जो शेतकरी आपल्या शेताला स्वच्छ ठेवत नाही, तणविरहित ठेवत नाही, तो म्हणजे आळशी शेतकरी. तो पागलच. आता याला काय गरज नाही तर मग म्हणतात त्यांना काही गरज नाही पैशाची. पण आता याच्यावर अभ्यास होणं गरजेचं आहे आणि याच्यावर समाज प्रबोधन होणं गरजेचं आहे. नुसतं अभ्यासाबरोबर असं नाही, समाज प्रबोधन. आता मी महाराष्ट्रभर माझे सगळीकडे मित्र आहेत आणि थोडंसं सांगायला मला आनंद याचा वाटतो की सगळे माझे मित्र 40च्या आतले आहेत. तर मी ज्येष्ठ, आता मी 60+ आहे, मी 40च्या मित्रांच्या बरोबर काम करतोय आणि तंत्रज्ञान ऍक्सेप्टन्स हा नवीन पिढीत जास्त आहे. आता जी आपण अँड्रॉइडची पिढी म्हणतो, टचवर, गुगलला टचवर जायचं आणि बोलणारे मुलं, तर यांचा ऍक्सेप्टन्स जास्त आहे आमच्यापेक्षा. मला स्वीकारायला 15 वर्ष लागली ते तंत्रज्ञान. पण यांना जर तुम्ही त्याच्यातला वैज्ञानाचा भाग जर सांगितला तर ते इमिजिएट ऍक्सेप्ट करतात. अच्छा, खरं तर काका तुम्ही खूप छानपैकी म्हणजे या सगळ्या विषयाला समजून सांगता आहात. छान गप्पाही आपल्या चाललेल्या आहे, पण आपल्याला वेळेची पण मर्यादा आहे. पण तरीसुद्धा मी शेवटी आपल्याला एक प्रश्न असा विचारेल की ही जी शून्य मशागत शेती आत्ता आपण करत आहात, बरेचसे शेतकरी याच्याकडे वळायला पाहत आहेत किंवा आपणही त्याचा प्रचार करत आहात, पण याचा उपयोग भविष्यात आपल्याला कितपत होऊ शकतो, शेतकऱ्यांनी याला किती स्वीकारलं पाहिजे आणि किती गांभीर्याने याच्याकडे बघितलं पाहिजे, याबद्दल तुम्ही काय सांगाल? आजची परिस्थिती अशी आहे की मी 5 वर्षापासून कापूस तूर घेतोय. कापूस पिकात मी एका हप्त्यावर आलोय खताच्या. बरं, म्हणजे 50% माझा खतावरचा खर्च कमी झालाय. खतावरचा खर्च कमी झालाय म्हणजे जमिनीत रसायन 50% कमी टाकले. हे तर उघड आहे. 50%च फक्त रसायन टाकले म्हणजे चला एक पाऊल आपण पुढे पडले. सेंद्रिय शेतीच्या चळवळीकडे आम्ही ठीक आहे, अजून 5-7 वर्षांनी मी 0 खतावर येईल, पण सुरुवात तर झाली आहे. त्याचा अनुभव मी वैयक्तिक घेतलाय. दुसरा एक विषय असा आहे की जे तण व्यवस्थापन, जे आपण तण जे ठेवतो, याचा परिणाम, दृश्य परिणाम मी 5 वर्षापासून अनुभवतोय की माझ्या कापूस पिकात मावा हा जो रोग असतो, मावा ही जी कीड असते, ही माझ्या पिकात आलीच नाही. बरं, मी माव्याची फवारणी केलीच नाही. वा. आज मावा सरसकट सगळ्या पिकांच्यावर येतोय, त्याच्यावर लोक फवारण्या करतात. त्याच्यानंतर दुसरं एक तुम्ही ऐकवत असाल की थ्रिप्स, म्हणजे रसशोषक किडी. बरोबर, रसशोषक किडीने कापूस पिकावाले त्रस्त आहेत. आणि द्राक्षाला वापरणारी जे औषध आहेत ते आम्ही रसशोषक किडी म्हणून वापरतोय, ती कंट्रोल करायला. आज त्या तण व्यवस्थापनामुळे त्या किडींना आवडणारं खाद्य तिथे आम्ही जवळ ठेवल्यामुळे मुख्य पिकाकडनं ते त्या तणावर किडी जातात आणि आपलं कीडमुक्त पीक राहतं. हा महत्वाचा एक त्यातला दृश्य परिणाम मी अनुभवलाय. आणि दुसरा एक असा आहे की आज युरियाचा विषय हा सगळीकडे केला जातो. युरियाचा आज युरियाचा एक्सेस वापर होतो, हेही तितकं सत्य आहे. आणि आज आपणच फक्त युरिया देतो असं काही भूषणाने सांगायची गरज नाही, कारण निसर्ग हा हवेतून, युरिया हा प्रत्येक निसर्ग प्रत्येक झाडाला हा हवेतून देत असतो, पण हा आपण विचाराधीन घेत नाही. आपण आपलं पीक जोराने यावं म्हणून जमिनीतून युरिया टाकत राहतो. तर दुसरा असा दृश्य परिणाम आहे की तण व्यवस्थापनामुळे नत्राचं स्थिरीकरण होतं. बरोबर, पिकाला जे लागणारं नत्र आहे तेवढंच घेतं पीक आणि त्याच्यापेक्षा जे जास्तच नत्र आहे ते तण घेतात. त्यामुळे तुमची अवास्तव काही वाढ थांबते. आणि आजचे जे रोग आहेत हे युरिया नत्राचा वापर जास्त झाल्यामुळे पिकं लुसलुसीत राहत आहेत, पिकांची अवास्तव काही वाढ होतीये आणि त्याच्यावर रसशोषक किडींचा
प्रादुर्भाव होतोय. आज जर बिन पैशाचं नत्र स्थिरीकरण होत असेल आणि आज जर नत्र कमी लागलं तर आज देशाच्या आर्थिक परिस्थितीवर त्याचा खूप मोठा परिणाम होईल. कारण आज आपण सगळे खतं आयात करीत आहोत. भारताकडे परिपूर्ण नाही आपण खतासाठी. जर असं टप्प्याटप्प्याने करत गेलो तर खतावरचा खर्च कमी झाला म्हणजे तुमच्या देशाच्या तिजोरीवरचा खर्च कमी झाला. तुमचं ट्रॅक्टरची मेहनत कमी झाली म्हणजे डिझेल आयात करतो त्याच्यावरचा खर्च कमी झाला, ऑइलवरचा खर्च कमी झाला. असा जर आमूलाग्र सगळा बदल जर बघायचा असेल तर हे तंत्रज्ञान किती उपयोगाचं आहे. आणि माझं एक मत आहे की बाबा ज्याला पाहिजे तसं त्याप्रमाणे करा, त्याच्यात थोडेफार बदल करून. तर ह्या गोष्टीचा गांभीर्याने विचार करायला पाहिजे की कारण आपण देशाचं सुद्धा याच्यात काम करतोय ना. आज जर तुम्हाला खताची आयात कमी करावं लागली तर तिजोरीवरचा बोजा कमी होतोय. म्हणजे इनडायरेक्टली आपण जे कर भरतोय ते कर कमी होतील म्हणजे आपला नेट गेन इकडे वाढेल. कारण आज सगळं आपण आयात करतोय, पेट्रोल डिझेल आणि डिझेलचा वापर. यांत्रिकीकरणाचा मोठा भडीमार चाललेला आहे शेतीत. यांत्रिकीकरणाचा दुसरा एक तुम्हाला परिणाम सांगतो. ह्या खोल नांगरटी आणि दरवर्षीच्या नांगरटीमुळे जमिनीचे जे कण आहेत त्याची कणरचना बदलत चाललेली आहे आणि जमिनीचा जो पाणी ठेवून देण्याची क्षमता कमी होत चालली आहे. आज आपण काय म्हणतो, आमच्या जमिनीत वाहिलं, जुन्या काळी वाहवत नव्हतं, व्हायला भरपूर वेळ लागायचा, पण ती कणरचना बदलल्यामुळे पाण्याची धरून ठेवण्याची क्षमता, असे अनेक त्याच्यातून ह्या बिना नांगरणीतून तुम्हाला चांगल्या गोष्टी मिळतील. आणि यात काय आता अभ्यास करायचा, आम्ही अभ्यास करतोय. जागतिक पातळीवर मोठ्या प्रमाणात याचा अनुकरण लोक करतायत. आता आपण काय घ्यायचं काय घ्यायचं नाही हे आपण ठरवायचं. अगदी बरोबर. काका, आपण अतिशय उपयुक्त अशी माहिती आमच्या श्रोत्यांना दिलेली आहे. खरं तर रेडिओ देवगिरी हे आपल्या ऋणात राहील आणि आपण आलात. आमच्या श्रोत्यांना या शून्य मशागतीच्या शेतीविषयीची बरीचशी माहिती आपण दिलेली आहेत. खरं तर श्रोत्यांनाही जे काही शेतकरी वर्ग असेल त्यांनीसुद्धा या शून्य मशागतीच्या शेतीकडे सकारात्मक बघावं आणि त्याचा काही अंशी प्रयोग आपल्या शेतामध्ये नक्की करावा. त्याचे परिणाम जाणवले तर पूर्णतः या शेतीकडे वळावं.